हॅलो. नक्कीच आपण पाहता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. टेंबी संघाचा 12 प्रतिनिधी आपण पाठवा. मल्हार आणि हर्षदी जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. तर यावेळेस बघूया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल चेतन आलाय. यावेळेस जर पाहिलं तर आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल. ही आपण पाहिलं क्वालिफाय मॅच असेल. इथून आपण पाहिलं तर टॉप 8 मध्ये जाण्यासाठी टॉप 16 मध्ये मात्र जे आज टीम निवडल्या गेल्या त्या संघांमध्ये एकमेकांसोबत मात्र आज भिडतील. आज बघूया कोण असेल टॉप 8 मध्ये. आजच्या दिवसात पहिला सामना जर आपण पाहिला तर टॉप 8 मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे आपण पाहिला भांगरे फायटर वरखोटी बस संघ. नक्कीच टॉप 8 मध्ये प्रवेश करताना आपण त्या संघाला पाहिला अप्रतिम खेळी साकारली गेली. 40 धावीचं टार्गेट ठेवलं होतं परंतु त्या अनुषंगाने आपण पाहिलं आईमावडी नंदाडे संघाला त्या 40 धावा मात्र डिफेन्स करू दिल्या नाही आणि अप्रतिम खेळी साकारली गेली. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल इथून चेतन आलाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि पॉवर प्लेचं बंधन. नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल सुरुवात होते मात्र पहिलीच मॅच जर आपण पाहिली तर नक्कीच भांगरे फायटर वरखोटी बस संघाने बाजी मारली. तर नक्कीच या करूया मायक्रोफोनवरती हलकासा बदल. इथून आपण ऐकूया व्हॉइस ऑफ दगडधोड कल्पेश गोरे सरांना. धन्यवाद. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. इथून पुन्हा एकदा मी क्रिकेट समालोचक कल्पेश गोरे जॉईन होत आहे सकाळच्या सत्रामध्ये. इथून आपण पहिला आजच्या दिवसातला सामना क्रमांक दुसरा आहे. एका बाजूला जयसंभो टेंबी ब तर एका बाजूला DCC दांडीपाडा. यावेळी अप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन इनसाइड आउटचा फटका चेंडू सरळ क्लिअर करेल सीमारेखा पार चौकार. इथून मात्र चौकार आलाय. काही जबरदस्त चौकार या ठिकाणी हर्षद फलंदाज पाहायला मिळतोय DCC दांडीप इथून. तर एका बाजूला जयसंभो टेंबी गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर चेतन या ठिकाणी चांगला फटका जरूर तितका चांगला क्षेत्ररक्षण राहायला गेलाय. इथून एकेरी धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावने धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. इथून मल्हार आपण पाहू शकाल एक मोठा क्रिकेटपटू ज्याच्या मात्र पालघर तालुक्यामध्ये नेहमी चर्चा राहिली गेली. गोलंदाज चेतन आहे तर एका बाजूला मल्हार. अप्रतिम खेळी कारण की महत्वाचा सामना आहे. इथून जर पराभूत झाला तर परतीचा प्रवास पाहायला मिळेल. पण इथून आजच्या दिवसातला काहीच पहिलाच सामना रंगला. भांगरे फायटर वरखुंटी बस संघाने एक जबरदस्त सकाळच्या सत्रामध्ये विजय संपादित केला. आणि नक्कीच इथून आजच्या दिवसातला सामना क्रमांक दुसरा आहे. DCC दांडीपाडा प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि इथून मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला गेला. गोलंदाज चेतन यावेळी बळनाट वेगावरती स्वार डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून सकाळच्या सत्रामध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिला तर योगेशजी लढे सर तर एका बाजूला सचिनजी काटेला सर तर आमच्या व्यासपीठावरती चंद्रकांत निमला सर. नक्कीच एक स्पर्धेला चांगलं कव्हरअप करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेला आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून पुनरागमन केलंय. चौकार आल्यानंतर पुनरागमन करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की एकंदरीत आपण पाहिलं तर परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. म्हणूनच सातत्याने म्हटलं जातं निसर्ग देतो तो चेहरा आणि ओळख देते ती फलंदाजी. इथून काय जर बिग बॅटल रंगते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मातंबर तुल्यबल आणि लौकिक संघ आहेत. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहे. एकरुद्ध लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र वॅकेंट एरियाला सरळ क्लिअर करेल. सेंडू आलाय स्क्वेअर लेगला सीमारेखा पार चौकार 4.
हॅलो, धन्यवाद. इथून आपण पहिल्या षटकाचा खेळ अगदी समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पहिला 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक ड्रीमगत सुरुवात राहिली गेली या ठिकाणी जय संपूर्ण टीम बी ब संघाची. इथून गोलंदाजी मार्कवरती रवीला मात्र प्रमोट केलं गेलंय. गोलंदाजी मार्कवरती रवी आहे. इथून एक बिग बॅटल रंगते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिलाच या ठिकाणी सामना अगदी विजय संपादित केला भांगरे फायटर वरखुंटी ब संघाने. इथून मात्र काही बिग बॅटल रंगेल नेक्स्ट मॅच. एका बाजूला जय बजरंग सातपाटी ब तर एका बाजूला भांगरे फायटर वरखुंटी या ठिकाणी ब. दोन्ही संघामध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष त्या ठिकाणी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आपण पाहतायत पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचा महामेळावा, क्रिकेटचा महासंग्राम. आणि आमचे सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच माझ्याकडून राहिलं होतं. आमचे विद्यमान या पालघर तालुक्या परिषदचे विद्यमान अध्यक्ष महोदय धनराजी पठारी साहेबांचं वेलकम असेल. आणि सप्त सुमनाने तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी. आणि नक्कीच जे व्यासपीठ उभारलं गेलं आणि नक्कीच या परिषदसाठी एक नेहमीच मोलाचं सहकार्य राहिलं गेलं असे आमचे खजिनदार आदरणीय सन्माननीय प्रशांतजी मानकर सर, तुमचं देखील सकाळच्या सत्रामध्ये सप्त सुमनाने मी सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच आमचे नेहमीच दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी सुनीलजी भांगरे सरांना देखील त्यांचं देखील मी सप्त सुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत करेन. आणि सरळ बॅटचा वापर जरूर होता पण इथून मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि तिथून क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. यस, फलंदाज बाद. इथून फलंदाजाला परतावा लागेल. गॉन. धन्यवाद. या ठिकाणी नवीन फलंदाज भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण अगदी 13 धावा आल्या होत्या. तदनंतर जो पलटवार केला गेला रवी या गोलंदाजाने टर्निंग पॉइंट ठरला गेला. इथून 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. या ठिकाणी आमचे या ठिकाणी पालघर तालुका या ठिकाणी आदिवासी समाज क्रिकेट परिषदचे तसेच या ठिकाणी वाकसई ग्रामपंचायत माजी सरपंच तथा कार्यरत असलेले उपसरपंच अतुलजी हाडेल साहेबांचं शुभागमन झालंय. तुमचं देखील सप्त सुमनानं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक राहिला जरूर. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. आणि नक्कीच हा DCC दांडीपाडा संघाचा आपण अगदी विचार केला तर हेमंतजी धोडी सरांचा संघ आहे. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी अचूकरित्या पंचांची भूमिका करण्यासाठी लाभले गेले. आणि नक्कीच कालचा दिवस त्यांच्यासाठी देखील खास होता. आणि त्यांच्या 2 सुकन्या देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका जरूर राहिला. इथून काही जबरदस्त झेल परिपूर्ण केला गेला. फलंदाजाला परतावा लागेल. मल्हार बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गॉन. हॅलो, धन्यवाद, थँक्यू. इथून आपण नवीन फलंदाज पाहिलं तर रोहित आलाय. फलंदाजी मार्कवरती रोहित
तर एका बाजूला पण पाहिला तर चांगली गोलंदाजी हाताळली रवीने, कुठेतरीच पलटवार केला गेला. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजी चांगली हाताळाल तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणाचं आत्मबळ दुणावतं. आणि त्याच कारणास्तव म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ हा मात्र तितकाच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी, कारण की संघटन कौशल्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलंय. यावेळी इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलंय. जयसंबो टेंबी ब संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 16 या आकड्यावरती. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया आमच्या संगीत कक्षामधून एक श्रुश्राव्य संगीत. इथून न्यूमॅन गोलंदाजी मार्कवरती हेमंत धोडी या ठिकाणी नक्कीच चांगला गोलंदाज पाहायला मिळेल, कारण की अचूकरित्या चांगली गोलंदाजी हाताळेल. कारण की आमच्या या स्पर्धेसाठी सलग 9 दिवस आमच्या समवेत जोडले गेले, पंचांची अचूकरित्या भूमिका निभावली गेली आणि तेच हेमंत धोडी सर पाहायला मिळतं. गोलंदाज पहिलाच बॉल. वेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिलाय. सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव मिळाली. मिस टाइम क्षेत्ररक्षण चुकी केले त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. इथून इरादे कहीं पे और निशाणा कहीं पे असं पाहायला मिळालं. इथून मात्र नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल. 18 या आकड्यावरती 18 रन ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती लागले. तिसरे षटक आहे प्रगती पथावर. काही जबरदस्त या ठिकाणी बिग बॅटल रंगतंय. एका बाजूला DCC दांडीपाडा तर एका बाजूला जयसंबो टेंबी ब संघ. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. 19 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पहिलाच चेंडू कुठेतरी चांगला हाताळला, तदनंतर थोडासा खराब चेंडू हाताळला गेलाय. डाऊन द लेगचा मारा पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत धोडी तर एका बाजूला भावेश. यावेळी खराब चेंडू उडवलाय जरूर क्षेत्ररक्षणाच्या मस्तकाला. इथून मात्र हा षटकार येईल आणि काही जबरदस्त षटकार. या षटकाराने मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. इथून मात्र महत्वाचा खराब चेंडू हाताळला. आखू टप्प्याची लेंथ लाईन होती त्याच्यावरती षटकारामध्ये तब्दील केलं. भावेशच्या बॅट मधून महत्वाचा षटकार असेल. गोलंदाज पुन्हा एकदा. रिव्हर्सचा टेम पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ येईल सीमारेखा पार चौकार. धन्यवाद. इथून हेमंत धोडी पाहायला मिळतोय. इथून हल्ला बोल केला जातोय प्रत्येक चेंडूवरती. इथून पुनरागमन होईल का? वळवलाय जरूर चेंडूला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. फाईन लेगला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. 30 रन ऑन दी बोर्ड. तिसरं षटक आहे प्रगती पथावर.
आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल पाहायला मिळतोय. इथून 4 चेंडूंचा खेळ आपण अगदी आतापर्यंत पाहिला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अगदी शिल्लक असेल. या तिसऱ्या षटकातील बॉलिंग ट्रॅकवरती आहे अहमद दोडी. यावेळेस इनसाइड आउटचा फटका जरूर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. अचूक फेकेपर्यंत या ठिकाणी एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 31 आकड्यावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवरती अहमद दोडी पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र षटकार चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळण्याचं कार्य त्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहायला गेलाय. रिव्हर्सचा टेम यावेळेस काय जबरदस्त, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. अचूकरित्या फेकी राहिली गेली. व्हेरी गुड थ्रो. इथून 3 षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. गणेश आला शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का? इथून धावफलक आपण पाहिलं 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. गोलंदाज गणेश तर एका बाजूला भावेश जो सेट बॅटल पाहायला मिळतोय आतापर्यंत. यावेळेस बंडाट वेगावरती स्वार गतीचा रफ्तार की सौदागर. डॉट बॉल. इथून शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय गणेश. भावेश पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळाला आणि इथून डॉट बॉल ची सांगता राहिली गेली. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. इथून एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून धावचीची दाट शक्यता आणि यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. भावेश बॅक टू द पवेलियन. गॉड. इथून या ठिकाणी नवीन फलंदाज दुर्वेश आलाय या ठिकाणी. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक राहिला गेला होता आणि तिथून मात्र दुसऱ्या धावीचा प्रयत्न राहिला, पण इथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल कारण की इथून धावफलक अगदी आपण पाहिलं तर कमी आहे. 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून DCC दांडीपाडा संघाकडे चांगला फलंदाज आहेत. कल्पेश सारखा फलंदाजाने अधिराज्य गाजवलं होतं. 33 धावा समस्व. 33 रन. यावेळेस हलवार पद्धतीने तितका चांगला क्षेत्ररक्षण. डेंजर रेंड कडे धावचीची दाट शक्यता होती जरूर. इथून शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चला नेक्स्ट पुकार असेल आपण जय बजरंग सातपट्टी ब संघ कॅप्टन आणि भांगरे फायटर वरखुंटी ब दोन्ही संघामध्ये एक बिग बॅटल रंगेल या ठिकाणी. इथून रिपसचा टेम जरूर डॉट बॉल पाहायला मिळतंय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तोपर्यंत धाव फलक आपण पाहिला तर 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 34 रन ऑन दी बोर्ड. 34 धावा.
शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी सॉफ्ट हँडने जरूर चेंडूला स्लाइस केला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून फंबल जरूर झाली आणि 2 धाबा या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 36 या आकड्यावरती 36 रन ऑन दी बोर्ड. 36 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त फटका. लॉंग स्टॉपला क्लिअर करेल का. इथून मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केला गेला आणि एकंदरीत या 3 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या. तिहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 आणि 40 धाबांचं लक्ष हे समोर असेल. इथून आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. जिथे भांगरे फायटर वरकुंठी ब संघात एका बाजूला अजय बजरंग सातपटी ब. मी निवेदित करीन आमच्या मंचावरती अतुलजी आडल सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत क्षितिज. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा केलवा रोड विभागामध्ये परिसरामध्ये जेव्हा स्पर्धा रंगल्या जातात नक्कीच क्षितिज 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण या ठिकाणी लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. जय बजरंग सातपाटी ब संघ कॅप्टन आणि भांगरे फायटर वरकुंठी ब दोन्ही संघाचे कर्णधार या. चला जय बजरंग सातपटी ब संघ कॅप्टन आणि वरकुंठी भांगरे फायटर कॅप्टन दोन्ही संघ कॅप्टन या. चला भांगरे फायटर वरकुंठी ब संघ कॅप्टन. भांगरे फायटर वरकुंठी ब कॅप्टन. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल तुम्हाला.
हॅलो. चला इथून अष्टविनायक वडराई संघ कॅप्टन आणि जय बजरंग सातपाटी ब, कारण की भांगरे फायटर वरखुंटी ब संघ हा 5 तारखेला खेळला होता. चला अष्टविनायक वडराई संघ कॅप्टन या, आपण नाणेफेकीचा कॉल करू लगेच. इथून आपण नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या ठिकाणी एका बाजूला जयबजरंग सातपाटी ब संघ आहे, तर एका बाजूला अष्टविनायक वडराई. मी या ठिकाणी अतुलजी आडील साहेबांच्या शुभ असते. कॅमेरामॅन विनंती असेल तुम्ही आपण हे षडचित्र कैद करायचं आहे. इथून फर्स्ट चॉईस दिली जाईल. या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब संघाची कॉलिंग असेल. काट इज कॉलिंग. छाप आला. इथून अष्टविनायक वडराई संघ या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? इथून लगेच आपला निर्णय कळवा अष्टविनायक वडराई संघ. होळी आपण मैदानाच्या आतमध्ये. इथून आतापर्यंत चांगली खेळी साकारत असताना 2 फलंदाज चेतन, तर एका बाजूला रवी. गोलंदाज मल्हार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचे षटक. पहिल्या षटकामध्ये काही धावा 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळी मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. चेंडू बराच काळ बेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना या ठिकाणी चेतन बॅक टू द पवेलियन. कॉन
धन्यवाद, थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती मल्हार आतापर्यंत पलटवार करेल का? सॉफ्ट हँडने फक्त स्लाइस केला गेला. एक खराब क्षेत्ररक्षण झाला, त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. नीट अपडेट दे हो, परत परत मी सांगणार नाही ना, तर तुझे मी लगेच फडाडवाय खोटी नाही करणार. आज फायनल डे आहे. 21 धावा धावफलकावरती, 21 रन ऑन दी बोर्ड. 21 धावा. इथून 40 धावांचं लक्ष आहे समोर आहे DCC दांडीपाडा संघाला. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल त्या ठिकाणी. अष्टविनायक भटराई संघ आपण लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण तसेच लगेच आपण जय बजरंग सातपाटी ब संघ तुम्ही देखील आमच्या पवेलियन कक्षाकडे येऊन राहायचं आहे, याची नोंद घ्या. गोलंदाज या ठिकाणी आतापर्यंत हवी ठरलाय मल्हार. त्याच्या गोलंदाजीची जोरावरती मात्र हा कमबॅक पाहायला मिळेल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळी 60 पट्टा खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक कुठेतरी महाग हाताळलं जरूर त्या ठिकाणी भावेशने. 19 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर जो पलटवार राहिला गेला, इथून काही शंका नाही. गोलंदाज मल्हार आहे, तर एका बाजूला फलंदाज या ठिकाणी सुनील. यावेळेस मात्र इरादे स्पष्ट जरूर केले होते आडवा पट्टा खेळण्याचा. यस, यस, बॅट कट पाहायला मिळाले. एक धाव परिपूर्ण केली गेली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. 22 रन ऑन दी बोर्ड, 22 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र लाऊड अपील जरूर पंचांकडे होते. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून होते षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती करीस धावफलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. अर्धा पल्ला पार केलाय आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर DCC दांडीपाडा संघाने. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती देवेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस लिडिंग एज जरूर पाहायला मिळाली त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट पाहायला मिळाली जरूर, पण पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळाले फलंदाज. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल त्या ठिकाणी. 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन दी बोर्ड. यष्टीरक्षक कुठेतरी मात्र तुम्हाला धाबा थांबवायच्या आहेत. इथून जर जो हुकला तो संपला हे मात्र दर्शवलं जाईल. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. अक्रॉस द लाईन काय जबरदस्त सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवला जरूर होता. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. या दुहेरी आकड्या महत्वाच्या असतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. अजूनही 14 धावेची गरज आहे विजयासाठी DCC दांडीपाडा संघाला. एक बिग बॅटल रंगेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अष्टविनायक वड्राई तर एका बाजूला जय बजरंग सातपाटी ब संघ.
यावेळेस मात्र हलवार पद्धतीने चेंडूला फक्त स्लाइस केला, एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. इथून याच विकेटचं पतन पाहायला मिळेल. सुनील धावचीच्या मातून फलंदाज बाद व्हावा लागेल. यस, नवीन फलंदाज कल्पेश आलाय त्या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज कल्पेश आलाय. इथून अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 14 धावीची गरज आहे. इथून पलटवार पाहायला मिळेल का जय संभो टेंबे ब संघाची. गोलंदाज या ठिकाणी देवेंद्र आतापर्यंत 3 चेंडू संयोगरित्या हाताळला गेला, जरूर इथून 3 धावा खर्च केला. इथून नवीन फलंदाज कल्पेश आलाय. इथून येणारे चेंडू असतील 9 आणि 14 धावीची गरज असेल. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लांबून अपील जरूर पंचांकडे, पण इथून मात्र यस पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळतील. डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल. इथून 8 चेंडू आणि 14ची गरज, 13ची गरज समस्व. 8 चेंडू आणि 13ची गरज असेल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून 7 चेंडू आणि 13ची गरज असेल. 7 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून जो पलटवार केला देवेंद्र कुठेतरी आला. मल्हार या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी हाताळली गेली, फक्त 4 धावा खर्च केला. तदनंतर देवेंद्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय, त्याने देखील 4 धावा खर्च केल्यात. इथून शेवटच्या अंतिम चेंडू यावरती. इथून काय सामना रंगलाय मैदानामध्ये, जिथून 40 धावांचं लक्ष होत असताना कल्पेशला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. इथून 6 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. 6 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे.
इथून मात्र 6 चेंडू आणि 13ची गरज असेल आणि इथून आमचे चिल्ड्रन बॉय पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. निमिष आलाय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 13ची गरज आहे DCC दांडीपाडा संघाला. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. फंबल झाले. इथून मात्र प्रॉपर फेकी राहिली असती तर नक्कीच हा फलंदाज बाद झाला असता, पण इथून तसं घडलं नाही. इथून प्रत्येक मात्र चेंडू थोडासा प्रेशर कन्वर्ट करेल. इथून 5 चेंडू आणि 11ची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 5 चेंडू 11ची गरज. खराब चेंडू त्याच्यावरती आक्रमण जरूर केलाय. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. यस, विकेटचं पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना. इथून प्रत्येक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तिथून एक धाव परिपूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर. धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना नवीन फलंदाज मैघड आलाय. इथून काय जो पलटवार केलाय जयसंभू टीम बी संघाने. इथून 40 धावांचं लक्ष असताना मात्र कुठेतरी बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे DCC दांडीपाडा संघ. इथून येणारे चेंडू असतील 4 आणि 10 धावेची गरज असेल. 4 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. यावेळी सोडवलाय चेंडू, सरळ लॉप केलाय. जैसी गेंद वैसा नसीहत. इथून मात्र चेंडूला सरळ पाडवलाय. सीमारेखा पार षटकार 6. अजूनही येणारे चेंडू असतील 3 आणि 4 धावेची गरज आहे. इथून 3 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 4 ची गरज. इथून नक्कीच सामना पलटवार केला. जिथून कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली निमेश या गोलंदाजाने. इथून मात्र चुकी झाली. जशाच तसे प्रत्युत्तर, कारण की फुलटॉस चेंडूला थारा नाही, फुलटॉल वसूल करत असताना इथून 3 चेंडू 4 ची गरज आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. इथून 3 गेंदे से 4 रनों की दरकार. फिर एक बार बॉलिंग ट्रैक पे निमेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण झालाय. त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. म्हणतात ना, मैदानामध्ये एका चुकीमुळे तुम्ही एका विजयापासून लांब राहतात. इथून येणारे चेंडू असतील 2 आणि 2 धावेची गरज. काय आक्रमकता फलंदाजी करतोय आतापर्यंत त्या ठिकाणी रवी. इथून सलामीचा फलंदाज होता. जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारलं आणि नक्कीच इथून जो पलटवार केला गेला. इथून 2 चेंडू आणि 2 ची गरज असेल. 2 गेंदे से 2 रनों की दरकार. इथून नक्कीच सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. 2 चेंडू आणि 2 ची गरज आहे. निमेश आहे, नक्कीच कानमंत्र जरूर दिलाय. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. इथून जर 1 धाव परिपूर्ण केली तर स्कोर लेवल पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 2 ची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. 2 चेंडू 2 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 2 चेंडू 2 धावा. यावेळी सप्रतिम बॅकेट एरियाला 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून फंबल जरूर झाले. यस, विकेटचं पतन पाहायला मिळेल.
इथून अजूनही एक धावेची गरज असेल विजयासाठी. एक चेंडू एक धावा स्कोर लेवल पाहायला मिळतोय. इथून जर हा डॉट बॉल आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एक चेंडू एक ची गरज. आणि रवी सलामीचा फलंदाज आहे. अजूनही सेट बॅट्समन पाहायला मिळतोय, कारण की म्हणतात ना मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटमध्ये सेट होणं खूप महत्वाचं असते. आणि नक्कीच या ठिकाणी एक चेंडू एक ची गरज. नवीन फलंदाजी मार्क वरती महेश आलाय नवीन फलंदाज या ठिकाणी. एक चेंडू एक ची गरज. हृदयाची ठोके नक्कीच वाढेल. एक गेंदे एक रणुकी दरकार. निमेश आलाय. प्रेशर रिलीज सामना पाहायला मिळतोय. प्रेशरला न झुंबाताना मात्र हा सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. कौतुकास्पदी भूमिका निभावली गेली आणि इथून मी चांगला देखील गोलंदाज आहे ही दर्शवतोय. तर एका बाजूला पण मी देखील मात्र चांगला फलंदाज ही दर्शवत असताना एक चेंडू आणि एक ची गरज असेल. इथून काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एक गेंदेसेस एक रणुकी दरकार. गोलंदाज नेमिश. इथून मात्र काय जबरदस्त. येस, कॉंग्रॅच्युलेशन डीसीसी दांडीपाडा संघ हा मात्र विजयी संपादित करतोय. अँड हार्डलक टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. जय संबोट MPC संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदातर्फे लक्ष आभार. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया आमच्या संगीत कक्षामधून DJ समीर वायडाला. धन्यवाद. हेमंतजी धोडी सर, तुम्ही दोन मिनिटं इथून या, जरा हँडशेक करून घ्या. तदनंतर आम्हाला आमच्या इकडे या. हेमंत धोडी सर.